जकार्ता ही इंडोनेशियाची सध्याची राजधानी. 2024 नुसंतारा ही नवी राजधानी असेल. 2010 राजधानी बदलण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आणि 2019 इंडोनेशियाच्या राष्ट्रपती जोको विडोडो यांनी याची घोषणा केली. 2022 तसा कायदा पास केला. 2024 नुसंतारा याचे उद्घाटन होईल आणि 2045 संपूर्ण हस्तांतर केले जाईल. याचा खर्च $33 बिलियन म्हणजेच $33 अब्ज इतका असेल. असे कुठले प्रॉब्लेम्स जकार्तामध्ये झाले ज्यामुळे इंडोनेशियाला असा निर्णय घ्यावा लागला? इतर देशांनी यातून काय शिकण्यासारखे आहे? जकार्ताचे नाव जगातल्या क्लायमेट चेंजमुळे बुडणाऱ्या शहरांमध्ये टॉपला येतं. गेल्या 10 वर्षात त्या शहराची उंची 8 फुटांनी कमी झाली आहे. शहराचा 40% भाग समुद्र पातळीच्या खाली गेला आहे आणि हे शहर 2050 पाण्याखाली बुडण्याची शक्यतासुद्धा आहे. 2003 आणि 2007 तिथे खूप मोठे पूर आले. त्याचबरोबर 2004 सुनामीने या शहराला हैराण केले. वाढत्या लोकसंख्येला अनुसरून त्यांचं अर्बन प्लॅनिंग म्हणजेच शहरी नियोजन कमी पडलं. लोकसंख्या वाढल्यावर पाण्याची गरज वाढली, मग पंपांची संख्या वाढली आणि त्यामुळे त्यांची ग्राउंड वॉटर लेवल म्हणजेच भूजलाची पातळी कमी होत गेली. एवढं ग्राउंड वॉटर वापरल्याने तिथली जमीन भुसभुशीत झाली आणि शहर हळूहळू समुद्र पातळीजवळ जात गेलं. अर्बन प्लॅनिंग नीट न झाल्याने तिथे ट्रॅफिक, खराब ड्रेनेज सिस्टम आणि प्रदूषणाच्या समस्या वाढत गेल्या. त्याचबरोबर सर्वांगीण आर्थिक विकास न झाल्यामुळे इनइक्वॅलिटी म्हणजेच असमानता वाढली आणि कालांतराने झोपडपट्ट्यासुद्धा. क्लायमेट चेंज राजधानी बदलण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. नुसंतारा हे शहर बोर्निओ आयलंडमध्ये कालिमंतन भागात वसवलं जाणार आहे. त्याच्या प्लॅनिंगमध्ये सस्टेनेबिलिटी हा मुख्य मुद्दा असणार आहे. पण हा भाग ऑलरेडी खूप निसर्गरम्य आहे. वेगवेगळे प्राणी आणि वनस्पतींसाठी ही जागा फेमस आहे. 221 लँड मॅमल स्पीशीज म्हणजेच सस्तन प्राणी, 420 प्रकारचे पक्षी, 15,000 प्रकारची फुलं आणि 3,000 प्रकारची झाडे या भागात पाहायला मिळतात. जकार्ताची हवी तशी काळजी न घेता दुसऱ्या शहराला वसवतानाच तिथल्या बायोडायव्हर्सिटीला आपण गमवून बसू. जकार्ता, लागोस, ह्युस्टन, ढाका, व्हेनिस, मायामी, लंडन, मेक्सिको सिटी, मुंबई, कोलकाता यासारख्या बऱ्याच शहरांना अतिवृष्टी व महापूरमुळे धोका आहे. या शहरांची पातळी हळूहळू कमी होईल असा बऱ्याच रिसर्चेसमधून स्पष्ट झालं आहे. क्लायमेट चेंजमुळे होणारा त्रास आपल्याला सगळ्यांनाच डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली होतो आहे. पण याबद्दलचं संभाषण मात्र आपण व आपले पॉलिटिशियन्स ठराविक वेळेसच करतात. एकंदरीतच पर्यावरणाबद्दल आपण फारसे गंभीर नसतो. ह्यात ह्युमन सायकॉलॉजी दडली आहे. आपल्या सगळ्यांमध्ये प्रेझेंट बायस असतो. प्रेझेंट बायसचं लिटरल ट्रान्सलेशन वर्तमान पूर्वाग्रह म्हणजे भविष्यात मिळणाऱ्या सुखसुविधांना आपण आजच्या सुखसुविधांच्या तुलनेने कमी लेखतो. प्रेझेंट बायसमुळे प्रोक्रॅस्टिनेशन वाढतं. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणं. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे व्यायाम. सगळ्यांनाच माहिती असतं की व्यायाम करणं महत्त्वाचं आहे, पण याचे परिणाम 1-2 दिवसात न दिसल्यामुळे आपण व्यायाम टाळतो आणि मग 5 वर्षांनी आपल्याला जाणवतं की 5 वर्षांपूर्वी व्यायाम करायला हवा होता. सेम लॉजिक पर्यावरणासाठी ॲप्लिकेबल आहे. आपण जर काळजी घेतली आणि इतरांना घेण्यासाठी भाग पडलं तर उद्या सगळीच जणं या गोष्टीला गंभीरपणे बघतील. नुकताच मुंबईने क्लायमेट ॲक्शन प्लॅन जाहीर केला आहे. अशा प्रकारचा प्लॅन असणारा मुंबई हे दक्षिण आशियामधलं पहिलं शहर आहे. भारतातल्या प्रत्येक राज्यांनी आणि महत्त्वाच्या शहरांनी या प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिक म्हणून अशा प्रकारच्या पॉलिसीज आणण्यासाठी आपण सरकारवर दबाव टाकू शकतो आणि क्लायमेट चेंजची तीव्रता लक्षात घेऊन यावर वारंवार चर्चा, प्रश्न आणि प्रमुख मुद्दे मांडू शकतो. मग पर्यावरण वाचवण्यासाठी तुम्ही पर्सनल लेवलवर काय करता? तुमच्या शहरात काय पावलं उचलली आहेत आणि तुमच्या नेत्यांनी यासाठी काय करावे असं तुम्हाला वाटतं? हे मला माझ्या ब्लॉगच्या कमेंट्समध्ये लिहून कळवा. तोपर्यंत स्वतःची आणि निसर्गाची काळजी घ्या.
तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.